नमस्कार मित्रांनो, मी प्रज्वल तोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. आजच्या सेशन मध्ये आपण बघूया कोणते स्टॉक प्रॉफिट बुकिंग साठी आले होते, कोणते स्टॉक आपण रिकमेंड केलेले जे आपल्याला 5% 10% आपण त्यामध्ये एंट्री घेऊ शकतो. आणि लाईव्ह मार्केटमध्ये सकाळी 9 ते 10 या सेशन मध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यावरती आपण आज कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते याबद्दल आजच्या सेशन मध्ये काय करूया आपण डिस्कस करूया. आज आपण स्विंगसाठी कोणताही स्टॉक आपण रेकमेंड केलेला नाहीये, फक्त आपण एका स्टॉक मध्ये प्रॉफिट बुक करायला सांगितलं होतं. तो स्टॉक आहे केपीआर टेक्नॉलॉजी. केपीआर टेक्नॉलॉजी हा आपण 21 जूनला आपण तो बाय केला होता. 1600-1550 या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा होता. त्याचं आपण फर्स्ट टार्गेट जे होतं 1700 आपण काय केलेलं आहे, फर्स्ट टार्गेट आपण केपीआयटी मध्ये आपण प्लॅन केले. ओके, सो केपीआयटी टेक्नॉलॉजीचे फर्स्ट टार्गेट आज काय झालेलं या ठिकाणी तुम्हाला बुक झालेलं तुम्हाला दिसेल. सो आपण उद्या आपण कोणते ट्रेड प्लॅन करणार आहे. आज आपण स्विंगसाठी कोणतेही ट्रेड आपण आज काय केले नाही, रिकमेंड केले नाही. काय मार्केट आहे का हाय लेवलला आहे. सो आपण थोड्याशा करेक्शन साठी आपण काय करतोय, मार्केटची वाट बघतोय. त्यामुळे आपण कोणतेही स्टॉक आपण काय केले नाहीत, आज आपण रिकमेंड केलेले नाही. केपीआय टेक्नॉलॉजी ज्याचा आपल्याला फर्स्ट टार्गेट आपल्याला बुक करायला सांगितलेलं, तर केपीआय टेक्नॉलॉजी आपण 21 जूनला आपण तो प्लॅन केला होता 1700च्या टार्गेटसाठी. आपण तो या लेवलला आपण इथं प्लॅन केला होता 21 जून. 21 जूनला जर आपण तो बाय केला असता, त्या बाईंगची जी रेंज आहे तो आपण 1600-1550 या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करून 1700-1750 टार्गेट साठी आपल्याला होल्ड करायचं होतं केपीआय टेक्नॉलॉजी मध्ये. म्हणजे आपण तो या लेवलला जर तो आपण बाय केला असता, 1600 लेवलला जरी आपण तो बाय केला असता, तर या ठिकाणी आपलं जे टार्गेट जे दिलेलं आहे तर ऑलमोस्ट 1719चा आज हाय गेलेला आहे. आपण 1700 टार्गेट साठी जरी आपण वेट केला असता तर केपीआय टेक्नॉलॉजी मध्ये आपल्याला 10% ची रॅली काय करता आली असते, आपल्याला या ठिकाणी पीक करता आली असते. ओके, केपीआय टेक्नॉलॉजी मध्ये कोणी एंट्री घेतली आणि किती प्रॉफिट बुक केलेला आहे त्याचा स्क्रीनशॉट तुम्ही काय करू शकता, पीएनएल मध्ये तुम्ही जाऊन काय करू शकता, चेक करू शकता. ओके, हा एक स्टॉक आपला प्रॉफिट बुकिंग साठी आला होता. आणि त्यानंतर आपण एक जेके टायर जर आपण बघितलं तर जेके टायर हा आपण कालच रिकमेंड केलेला आहे. जो अजून काय असणार आहे, ज्यांनी आणखी टार्गेट आलेला आहे त्यांनी होल्ड केलेला असेल तर जेके टायर मध्ये आपण या ठिकाणी जर आपण चेक केला तर जेके टायर आपण हा प्लॅन केलेला आहे 430-415 च्या रेंज मध्ये बाय करायला सांगितलेलं आहे. आणि 460च्या टार्गेटसाठी आपल्याला काय करायचं, जेके आपल्याला होल्ड करायचं होता. आणि आज जर बघितलं आपण तर जेके टायरचा जो हातचा आहे 453चा काय दिलेला आहे, आज जेके टायरनी हाय दिलेला आहे. आपल्याला तो बाय करायचा होता 430-415 या रेंज मध्ये. जर आपण जेके टायर मध्ये आपण एंट्री जर आपण प्लॅन केली असती 430ला जरी आपण तो बाय केला असता, 415ला जरी बाय केला असता, तर आज ऑलमोस्ट यामध्ये आपल्याला काय झालं असते, जवळपास 8% ची रॅली आपल्याला पीक करता आली असते. ओके, सो आपल्याला 460चे जे टार्गेट असणार ते मे बी जेके टायर मध्ये आपण गॅप मध्ये करून 460चं पण काय करू शकतो, आपलं टार्गेट आपल्याला काय करू शकतो, फर्स्ट टार्गेट आपल्याला जेके टायर मध्ये उद्या सुद्धा आपल्याला बुक करता येते. ओके, त्यानंतर आपण एक रोटो मध्ये आपण रिकमेंड केला होता. रोटोकॉम जर आपण बघितला तर रोटोकॉम मध्ये तुम्हाला एक लॉंग टर्म साठी ठेवण्यासाठी मी काउंटर सांगितलं होता, जो आपण ऑलरेडी स्विंग साठी घेऊन आपण त्यामध्ये काय केलं होतं, प्रॉफिट आपण बुक केला होता. पण ज्याने लॉंग टर्म साठी रोटो मी सांगितलं होता त्या आपल्या लास्ट व्हिडिओज मध्ये पण तुम्ही जाऊन चेक करू शकता. जेव्हा आपण रोटो रिकमेंड केला होता त्यावेळेस तुम्हाला सांगितलं की रोटो हा एक तुम्ही लॉंग टर्म साठी पण तुम्ही होल्ड करू शकता. ओके, 470ला जर तुम्ही तो बाय केला असता, आज रोटोचा जो हाय गेलेला आहे, आज 632चा रोटोकॉमचा हाय गेलेला आहे. ओके, लॉंग टर्म काउंटर साठी पण तुम्हाला तो होल्ड करायला सांगितलं होता. आणि जर तुम्ही याला होल्ड केला असता तर तुम्हाला आजपर्यंत काय झाला असता, 45% पेक्षा जास्त रिटर्न आपल्याला रोटोकॉम मध्ये आपल्याला बुक करता आले असते. रोटोकॉम मध्ये कोणी एंट्री घेतलेली आहे, आज किती प्रॉफिट बुक केलेला आहे याचे स्क्रीनशॉट तुम्ही काय करू शकता, रोटोकॉमच्या आपल्या पीएनएल मध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, चेक करू शकता. हे जे स्टॉक आपण रिकमेंड करतो हा आपला जो सेटअप आहे बीटीएससी सेटअप, यामध्ये आपण काय करत असतो, आपल्या फनेनुसार आपल्या स्ट्रॅटेजीनुसार स्टॉक आपल्याला रिकमेंड होतात. ते स्टॉक आपण काय करत असतो, आपण एंट्री साठी आपण प्लॅन करत असतो 5% 10% साठी. ओके, पण हा जर तुम्हाला सेटअप शिकायचा असेल तर ऍडव्हान्स टेक्निकल मध्ये तुम्हाला हा पूर्णपणे सेटअप तुम्हाला शिकवता येतो, जेणेकरून जे माझे ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट ओके जे स्टॉक सिलेक्शन करतात आणि त्या स्टॉक मधून काय करत असतात, प्रॉफिट बुक करत असतात. हे जे स्टॉक मी तुम्हाला शेअर करतो किंवा अनालिसिस करून मी तुम्हाला सांगतो, हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी सांगतोय. पण हा जर सेटअप जर तुम्ही जर व्यवस्थितपणे शिकला तर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग, लॉंग टर्म होल्डिंग आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट या सगळ्या कन्सेप्ट तुमच्या काय होणार, व्यवस्थितपणे तुमच्या क्लिअर होणार आहे. आज जर आपण लाईव्ह मार्केट जर आपण चेक केलं तर लाईव्ह मार्केट आज काय झालं होतं, थोडंसं फ्लॅट ओपन झालं होतं. ओके, निफ्टी बँक निफ्टी थोडंसं काय झालं होतं, फ्लॅट ओपन झाले होते पहिल्या टिक मध्ये. आणि आपल्या स्केल प्रमाणे अकॉर्डिंग आपल्या स्केल प्रमाणे मार्केट हे थोडंसं काय होतं, एक रेंज बाउंड होतं, साईड वेज होतं. त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड आपण प्लॅन केला होता हा आपण पुट साईडचा ट्रेड प्लॅन केला होता बँक निफ्टीसाठी. 52,000चा पी आपण प्लॅन केला होता. त्यानंतर आपण काय केलं होतं, लगेच कॉल मध्ये कॉन्ट्रा एंट्री घेतली होती
ज्यामध्ये आपण मॅक्झिमम टार्गेट साठी तुम्हाला तो काय करायला सांगितलं होतं, स्ट्रेच करायला सांगितलं होतं, होल्ड करायला सांगितलं होतं. ओके, सो लाईव्ह मार्केटमध्ये आपण ऑप्शन ट्रेडिंग जे असणार हे लाईव्ह मार्केटमध्ये आपल्या सेटअप प्रमाणे आपल्याला एंट्री कुठे करायचे. ओके, त्याचबरोबर प्रीमियम कसं कॅल्क्युलेशन करायचं, जे आपण प्रीमियम कॅल्क्युलेटर आपण युज करतो, या प्रीमियम कॅल्क्युलेशन करून आपल्याला मार्केटमध्ये एंट्री कुठे करायची, हा सेटअप आपल्याला कसं युज करायचा आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला लाईव्ह मार्केटमध्ये ऑप्शन ट्रेडिंगच्या स्ट्रॅटेजीमध्ये मेंटरशिप प्रोग्राम मध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी शिकायच्या. ओके, तुम्हाला जर या लाईव्ह मार्केट सेक्शन जर तुम्हाला पार्ट करायचा असेल, सहभाग जर घ्यायचा असेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचं आहे, तिथे डिटेल्स फिलअप करायचे आणि लाईव्ह मार्केटच्या सेक्शनवर तुम्ही काय गोष्ट सकाळी 9 ते 10 ही जी आपली बॅच असते त्या बॅचला पण तुम्हाला काय करता येईल, जॉईन करता येईल. ओके, सो हे मित्रांनो हे जे स्टॉक अनालिसिस आपण करतोय हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला शेअर करत असतो. ओके, तुमचे जर काही फीडबॅक असतील, ओके, स्टॉक साठी असतील किंवा तुम्हाला काही तुमचे काही क्वेरीज असतील, काही डाऊट असतील, तुम्ही आपल्या डायरेक्ट माझा जो नंबर तुम्हाला स्क्रीनमध्ये जो नंबर देईल त्या नंबरला पण तुम्ही पिन करू शकता. ओके, तुमची जी क्वेरीज आहेत, तुमचे जे डाऊट्स आहेत त्यावरती पण तुम्हाला सोल्युशन तुम्हाला द्यायचं आहे. ओके, सो हे अनालिसिस तुम्हाला कसे वाटतात, सो याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.